भूत प्रदोषव्रत कथा. सुजी म्हणाले, ऋषीजनो, आता मी तुम्हाला भूत प्रदोषव्रताची कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. भूत प्रदोषव्रत हे भगवान शंकरांना अत्यप्रिय असे व्रत आहे. या व्रताचरणाने उपासकांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. हे व्रत करणाऱ्यांनी दिवसातून एकदा रात्री भोजन करावे. शक्यतो हिरव्या वस्तूंचा वापर करावा. धूप व बिल्वपत्रकांनी शंकराची पूजा आराधना करावी. या व्रताची कथा अशी आहे. प्राचीन काळात एक पुरुषाने विवाह केला. पुढे काही दिवसांनी सासरचे आमंत्रण आले म्हणून तो पत्नीसह तेथे गेला. सासरच्या मंडळींनी त्याचे उत्तम आतिथ्य केले. त्याला आग्रहाने ठेवून घेतले. काही दिवसांनी तो सुरजी जाण्यास निघाला. तो बुधवार होता. त्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीला निरोप देणे शुभ नसते म्हणून त्यांच्या सासूसासऱ्यांनी व अन्य मंडळीने त्याला दुसऱ्या दिवशी प्रस्थान करण्याची विनंती केली, पण त्याने कोणाची ऐकले नाही. महत्त्वाचे काम आहे, मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या गावी गेलेच पाहिजे असे त्यांनी निश्चून सांगितले. त्यामुळे त्यांच्या सासरच्या मंडळीलाही नाईलाज झाला. त्यांनी त्या दाम्पतीस नाखुशीने निरोप दिला. तो गृहस्थ बैलगाडीतून पत्नीसह आपल्या नगराकडे निघाला. मार्गामध्ये त्याच्या पत्नीला खूप तहान लागली. तिच्या घशाला कोरड पडली. तेव्हा तो तांब्या घेऊन पाणी आणण्यासाठी गेला. काही वेळाने परत आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले व रागही आला, कारण त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाने आणलेले पाणी पिऊन त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारीत होती. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पत्नीला जाब विचारण्यासाठी तो तडतड पावले टाकीत बैलगाडीपाशी गेला. तेव्हा आपली पत्नी हुबेहूब आपल्यासारख्या दिसणाऱ्या अन्य पुरुषाशी बोलत आहे. हे पाहून त्याची बुद्धीच कंठीत झाली. तो त्या पुरुषाशी वाद घालू लागला. त्याची पत्नीची संभ्रमात पडली. या दोघांपैकी आपला खरा पती कोणीही तिला कळेना. ती रडू लागली. त्यानेही मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढली. तेवढ्यात राजाने शिपाई धावत आले. त्यांनी त्यास तिला विचारले, हा काय प्रकार आहे? त्या दोघांपैकी तुझा खरा पती कोण? ती बिचारी काय बोलणार? तेव्हा बरचस्यात ओढलेला तो प्रसंग पाहून त्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी आले. सासरची माणसे आज बुधवारी त्रयोदशी असताना जाऊ नका असे बरोबरीने सांगत होती, पण आपण दुराग्रहाने त्यांचे ऐकले नाही. त्याचेच हे फळ आहे. विचाराने तो पश्चाताप करू लागला. त्याने भगवान शंकरांना हात जोडले व म्हणाला, प्रभू, माझ्याकडून अक्षम अपराध घडला आहे. मला क्षमा करा. भविष्यात मी असा अतिदयीपणा कधीही करणार नाही. तुम्ही माझे व माझ्या पत्नीचे रक्षण करा. त्या गृहस्थाने कळकळून अशी प्रार्थना केली. तेव्हा तो दुसरा पुरुष अंतर्धान पावला. मग तो गृहस्थ पत्नीसह सुखरूप आपल्या घरी गेला. त्यानंतर ती दोघे पती पत्नी नियमपूर्वक भूत प्रदोषव्रत करू लागले.